पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडच्या आमठाणा, वडगाव, पेणगाव परिसरात पाऊस पडलेला आहे। यामुळे पिकांना फटका बसलाय। निफाडमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला, यामुळे कांदा आणि गहू पिकांना फटका बसतोय। धुळ्यातल्या साक्रीमध्येही अवकाळी पाऊस पडला, तर बीडमध्ये सुद्धा अवकाळीनं बेहाल झालेले आहेत लोक। तर पुण्याच्या हिंजवडीमध्येही जोरदार पावसासह मोठी गारपीट झाली। दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान ही गारपीट झाली आहे। हिंजवडीच्या ब्लू रिज सोसायटीमधल्या रहिवाशांनी या गारपिटीची दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे। आणि या गारपिटीमुळे काही काळ ही पुण्यातली नाही तर बर्फाळ प्रदेशातली दृश्य आहे असा देखील भास निर्माण झाला। तर नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ गावामध्ये जोरदार गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस बरसला। अवकाळीमुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे। तर निफाडमध्ये गेल्या 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। निफाड, जळगाव, त्याचबरोबर करंजगाव, कोठुरे आणि परिसरातल्या अनेक गावांना अवकाळीचा फटका बसला। गारपिटीसह झालेल्या पावसामुळे कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।